नमस्कार सगळ्यांना नमस्कार. चला मग आज दाजी कुठं बसलोय, आपण वर बसलोय बरं का, पोरची वर बसलोय. जरा उभं राहून दाखवतो. कांबार दुखा लागलं आणि पाय दुखा लागलं बसून बसून उन्हात उन्हात बसलं. आता भाऊ बहीण म्हणतात उन्हात काय बसलं दाजी, उन्हात काय करतंय दाजी बसून. लांबून दाखवतो. रवा रवा 5 किलो आणला होता, बरेच दिवस झाला म्हणजे त्याला तुमच्या पुरमताईने म्हणजे करायचं करायचंच हिशोब होता बरं का. पार म्हणजे कधी दसऱ्याच्या आधी त्याच्यात काय झालं, आळाया झालं त्याला ना मरणाच्या. मग ते हो का ही ओढणी अपर्वाची ओढणी आणली आणि मग ते ओढणीने मग चाळून काढायचं चाललंय. सगळ्या पण निघत्यात सगळ्या, काय नाही राहत त्याच्यात, काहीच नाही राहत. एकदम भारी रवा झाला रवा. अजून राहिला एवढा हो का, अजून 1-1.5 किलो राहिला असेल. 1.5 किलो त्याचे सोंड नाळ्या आणि 3 झाल्यात. म्हणलं चाळून आता काय करायच्यात का काय डोक्यात आहे का काय तुमच्या पुन्हा पाहिजे. म्हणलं मग जरा याला चाळून मस्तपैकी असा उन्हात घालायचा म्हणजे मग काय नाही राहायचं त्याच्यात. आता जो का ह्याचा हे नाही ना केलं आहे ना, चाळलं ह्यानी असं ह्यानी, ह्याच्यातून एक आळाही सगळं खाली जाईना. एकदम भारी रवा झाला सगळा, पहिल्यासारखाच नवीन आणल्यासारखाच झाला. तर अपर्वाला लावले खाली, ताण लागली जरा पाण्याने पियायची, उन्हातच येतं ना. अय अपर्व अपर्वा, काय आवाज आहे खालून वरून खाली, आवाज नाही जात काही. आली होय, म्हणलं येईनच काही ना. चल ऊन लागतंय का लय लागतंय, पर कमराला आहे ना मुंग्या चालत्या. नको स्टँड आणलेलं आपण, दिसतं एवढं पण लय मोठं होतं स्टँड. आपल्याला हातात मोबाईल घेऊन आता शूटिंग करायची गरज नाही, अशी लांबून मग शूटिंग बी करता येते आणि व्यवस्थित दाखवता येतं बी येतं. एवढं घ्यायचं पटापटा करून. कडक ऊन लागत आहे लय, डोक्याला चक्कर यायला लागली. वाढोळ झाला एवढा रवा चाळलाय म्हणजे चांगला आमचा अर्धा तास गेला ह्याला चाळण्यात. आणि ती बी आता ही कशी ओढणी जरा बारीक आहे ना, मग थोडं थोडंच घ्यावं लागतं आणि चाळावं लागतंय. सुजीची चाळणच नाही आपल्याकडे, ही मोठी चाळणी त्यातून आळ्या पडतात खाली, त्याच्यामुळं मग ही ओढणी आणली मग अपर्वाची. दर अपर्वा चप्पलच घालावं लागते, नाही तर पाय पोळत येत खाली उन्हाने. ही दुखलं बसून बसून दुखायला लागलं मरणाचं. 2 पायावर बसल्या दुखत नाही. आता तुमच्या पुनमताईने दिलं आमच्या हातात ही कोणती आहेत, एवढा रवा चाळूनच आणा आणि उन्हात घाला. त्याच्यामुळं काय आली नुसतं थोडस झालं की लगेच गेली. तिला उन्हात नाही दम निघत. आता आम्हाला दम निघा ना, मला तिला कसा दम निघत. चांगल्या चाळाया झाल्या तिच्या. काय करायच्या म्हणून करायच्या म्हणूनच आणल्या होत्या, म्हणजे रवा आणला होता आणि मग ती तसंच राहून गेलं. दसऱ्याचा राडा सगळा घरातला काढायचा, परत दिवाळी, त्याच्यात मग असंच राहून गेलं. तरी बी आपण 2-3 किलो रवा आणलाच होता, नवीन रवा आणला होता आणि पहिला आपला रवा आहे. बारकाली आता ह्याला चाळून आहे ना उन्हात वाळाय घालायचा मस्त पैकी असं.
वाऱ्याने सगळं उडत येत डायरेक्ट. पटापटा चाळून घ्यायचं बघायचं आपलं. हा पण इथं वर काय नको का मस्त उन्हाने चाळायचं. मला तर वाटतंय लगेच हो राहिला थोडा एवढा. वारं सुटलं की आळ्या सगळं उडत येत. वडणीची जाळी एकदम सुजीपेक्षा खतरनाक. पटापटा उरकून घ्यावं लागेल. ऊन लागत आहे मारणाच. कसं काय चाललं नाही मग आपली भारी. आपले साधी सोपी बनवली चालेल. निर्धर निर्धर आपण वगैरे ताटून गेली दोन पायावर बसून बसून. आता गेला पाऊस आला आता हिवाळा. दिवसभर ऊन कडक लागतंय आणि संध्याकाळचं गार. येऊ हो कशी उडत येऊ. त्याला हलके असतात म्हणून उडत आहेत. कंबर दुखायला लागलं.
काय म्हणते किती किती झालं. आहे का किती झालं विचारते तिकडून खालून. खाली एवढ्या आळ्या नव्हतं काय का मला वाटतं आहे का वरच लय तरंगत होत्या काय खाली एवढ्या आळ्या नाही तिथे. त्यात ना त्यात नाही ते एवढे खाली. आता मी करते. कंबर दुखायला लागलं 2 पायावर बसून. चाळण लावून देऊ बर बर देतो लावून. एक तर गोरखा नाही आणि तुमच्या पुनमताची गाय चालून द्या इकडं. तिथं काहीतरी काम चाललंय खाली त्याच्यामुळेच मागते जर अपूर्वा देऊन ये देऊन ये. हातानेच टाकायचं नाही. हा ते काहीतरी आण दुसरं वाटी पिटी आणि फुलपात्र आण जा जा तिला ती लवकर दे चाललंय काहीतरी काम. एखादा किलो राहिला का अर्धा का किलो ह्याच्यात काय एवढं दिसत नाहीत घड्याळ एखादा अर्धी दिसती वरच लय झाल्या होत्या जवळजवळ 5 किलो होतं नाही एवढंच राहिले आता. पाणी सगळं गरम झालं. आपल्या घराजवळ सगळं हिरवंगार इतका पाऊस झाला मरणाचा की लय पाऊस झाला जबरदस्त.